जळगाव जिल्ह्यामध्ये सन 2023 मध्ये ₹1 पीक विमा या योजनेत 4.5 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यातील उत्पन्नावर आधारित 3,87,900 शेतकरी पीक विम्याच्या लाभास पात्र झालेले आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी 52,000 हेक्टरवर 56,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यातील जवळपास 52,54,000 शेतकरी पीक विम्याच्या लाभास पात्र झालेले आहे. परंतु आज तागायत जळगाव जिल्ह्यातील खरीप व केळीचे 4.5 लाख शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाची चर्चा केली असता महाराष्ट्र शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम पीक विमा कंपनीकडे जमा न केल्यामुळे पीक विमा कंपनी नुकसानग्रस्त पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विमा जमा करत नाही. खरीप विम्याचे जवळपास 523 कोटी रुपये हे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. तोच प्रकार कीड उत्पादकांच्या बाबतीमध्ये शासन निर्णयानुसार 18 जून 2021 रोजी शासन निर्णयानुसार पीक विम्याचा कालावधी संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणे बंधनकारक होते. 31 जुलै रोजी पीक विम्याचा कालावधी संपुष्टात आलेला असून 15 सप्टेंबर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम येणे बंधनकारक होते. आज सप्टेंबर महिना संपण्यात आलेला आहे, परंतु केळी उत्पादकांना त्यांची मदत मिळालेली नाही. खरीप पिकावाली लटकलेलेच आहे. जर शेतकऱ्यांना नियमानुसार पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही तर 31 ऑक्टोबर 2021 रोजी हा शासनाचाच निर्णय. या निर्णयानुसार ज्यांच्यामुळे पीक विम्याची रक्कम लटकलेली आहे ते महाराष्ट्र शासन असो पीक विमा कंपनी असो, त्यांनी 12% व्याजाने शेतकऱ्यांना पीक विमा देणे बंधनकारक होते. हे शासन निर्णय असून सुद्धा यांची अंमलबजावणी होत नाहीये व केळी उत्पादक शेतकऱ्यांसह खरीप उत्पादक शेतकरी हे पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 4.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्र शासनाचे श्राद्ध घालून निषेध करण्यात येणार आहे, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.